नमस्कार. वय वाढलं तरी पायात ताकद हवी आहे का? चालताना पाय दुखतात, जिने चढताना दम लागतो, गुडघ्यात कटकट आवाज येतो. मित्रांनो, हे फक्त वयाचं लक्षण नसून तुमच्या शरीरात पोषणाची कमतरता असल्याचा हा मोठा इशारा असू शकतो. आज मी तुम्हाला असे 14 खास पदार्थ सांगणार आहे जे हाडांना मजबूत करतील, सांध्यातील वेदना कमी करतील आणि वाढत्या वयातही पायांना ताकद देतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचे काही पदार्थ वृद्धापकाळात नैसर्गिक टॅनिंगसारखे काम करतात. टिप्स नंबर 1. शेवग्याच्या शेंगा. शेवगा हा निसर्गाचा मोठा खजिना आहे, ज्यात विटॅमिन सी आणि कॅल्शियम प्रचंड प्रमाणात असते. सांध्यामधील सिनोटिबियल फ्लुइड म्हणजेच वंगण कमी झाल्यामुळे गुडघे दुखू लागतात. शेवगा हे वंगण टिकवून ठेवण्यासाठी आणि सूज कमी करण्यास मदत. शेवग्याच्या शेंगाचे सूप किंवा भाजी नियमित खाल्ल्याने गुडघ्यामधील कटकट आवाज येणे बंद होते आणि चालताना होणाऱ्या वेदनापासून आराम मिळतो. टिप्स नंबर 2. नाचणी. कॅल्शियमचा खजिना. उतार वयात हाडे ढिसूळ होण्याची म्हणजेच एन्टोअर्पेसची भीती असते. अशा वेळी नाचणी हे एक वरदान आहे, कारण यामध्ये दुधापेक्षा कितीतरी पट जास्त नैसर्गिक कॅल्शियम असते. हे कॅल्शियम हाडाची डेन्सिटी म्हणजेच घनता वाढवते, ज्यामुळे हाडे आतून पोकळ होत नाहीत. नाचणीची भाकरी किंवा गरम आंबील घेतल्याने पायाच्या हाडांना लोखंडासारखी मजबूती मिळते आणि पंक्चरचा धोका कमी होतो. टिप्स नंबर 3. तीळ. हाडांसाठी नैसर्गिक शक्ती. तिळामध्ये कॅल्शियम, झिंक आणि कॉपर भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांना आतून मजबूत करण्यासाठी मदत करतात. वाढत्या वयात गुडघ्यामध्ये झीज वाढते. अशा वेळी तीळ सांध्यांना पोषण देऊन हालचाल सुधारतात. दररोज सकाळी 1 चमचा काळे तीळ किंवा पांढरे तीळ खाल्ल्यास हाडांची कमजोरी कमी होण्यास मदत होते. तिळाचे लाडू किंवा चटणी हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. टिप्स नंबर 4. हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक आणि कोबी. आपल्या स्नायूंची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मॅग्नेशियम हे खनिज अत्यंत मोलाचं असतं. पालक आणि पत्ताकोबी यासारख्या भाज्या मॅग्नेशियमचा नैसर्गिक साठा आहेत. हे खनिज स्नायूंना शिथिल करण्यास आणि त्याची हालचाल सुलभ करण्यास मदत करतं, ज्यामुळे रात्री पायात गोळे येण्याचे प्रमाण कमी होते. या भाज्यांमध्ये विटॅमिन के देखील असतं, जे हाडांना बळकटी देऊन तोल जाण्यापासून आपला बचाव करतं. आठवड्यातून किमान 2-3 वेळा या भाज्याचे सेवन केल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. टिप्स नंबर 5. केळी. स्नायूसाठी ऊर्जा स्रोत. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हे खनिज पायामध्ये गोळे येणे, मुंग्या येणे आणि स्नायू अकडणे कमी करण्यास मदत करतात. ज्यांना चालताना पटकन थकवा येतो त्यांनी रोज 1 केळ खा. फायदेशीर ठरते. केळ शरीराला झटपट ऊर्जा देतं आणि पायांमधील कमजोरी कमी करतं. टिप्स नंबर 6. अंडी. उच्च प्रतीची प्रथिने. स्नायूची झीज भरून काढण्यासाठी आणि नवीन पेशींची निर्मितीसाठी प्रथिनेची नितांत गरज असते. अंड्यामध्ये असलेले ओमेगा ॲसिड्स शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. यातील व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यात मदत करतं, ज्यामुळे हाडं ठिसूळ होत नाहीत. वाढत्या वयात स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी उकडलेले अंडे हा एक सर्वोत्तम आणि स्वस्त पर्याय आहे. हे तुमच्या शरीराला समतोल सुधारण्यास आणि हालचाली अधिक स्थिर करण्यास मदत करते. टिप्स नंबर 8. बदाम आणि अक्रोड. नसांसाठी शक्तिवर्धक. वाढत्या वयात नसांची ताकद कमी झाल्यामुळे पाय सुन्न पडणे किंवा तोल जाणे अशा समस्या निर्माण होतात.
बदाम आणि अक्रोडमध्ये असलेले ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन ई नसांना बळकटी देतात. हे मेंदू आणि शरीरातील संदेशवहन सुधारून हालचाली अधिक स्थिर बनवतात. रात्री भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक ताकद मिळते. टिप्स नंबर 8. दूध आणि ताक. कॅल्शियमचे संरक्षण कवच. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात, जे हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक असतात. ताक पचन सुधारून शरीरातील पोषक घटक शोषण्यास मदत करतं. दररोज 1 ग्लास दूध किंवा ताक घेतल्याने हाडाची झीज कमी होण्यास मदत होते. यामुळे चालताना पायात होणारी अशक्तपणा आणि कंपने कमी होतात. टिप्स नंबर 9. हरभरा. स्नायू वाढवणारा पदार्थ. हरभऱ्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने आणि लोह मोठ्या प्रमाणात असतं. हे रक्त वाढवून शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतं, ज्यामुळे पाय पटकन थकत नाहीत. भिजलेला हरभरा नियमित खाल्ल्यास स्नायूंना ताकद मिळते आणि शरीरात चपळाई टिकून राहते. टिप्स नंबर 10. लसूण. रक्तभिसरण सुधारक. लसूण शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास काम करतो. पायापर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोचल्यामुळे मुंग्या येणे आणि जडपणा कमी होतो. लसणातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांध्यातील सूज कमी करण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी 1-2 पाकळ्या खाल्ल्यास उत्तम फायदा होऊ शकतो. टिप्स नंबर 11. हळद. सूज कमी करणारी नैसर्गिक औषधी. हळदीमध्ये असलेले कॅम्फिनोइड्स हे तत्व सांध्यामधील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी ओळखले जाते. ज्यांना गुडघेदुखी किंवा चालताना त्रास होतो त्यांच्यासाठी हळदीचे दूध अत्यंत फायदेशीर ठरते. हे शरीरातील जळजळ कमी करून हालचाली सहज बनवतं. टिप्स नंबर 12. रताळे. ऊर्जेचे नैसर्गिक स्रोत. रताळ्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम असतं. हे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतं आणि स्नायूंना टिकाऊ ताकद मिळवून देतं. ज्यांना चालताना लगेच दम लागतो त्याच्यासाठी रताळं अत्यंत फायदेशीर आहे. टिप्स नंबर 13. मासे. सांध्याचे रक्षण करणारे. माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे सांध्यामधील जळजळ कमी करतात. हे हाडे आणि स्नायूंना लवचिक ठेवण्यास मदत करतात. विशेषतः वाढत्या वयात चालण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मासे उपयुक्त ठरतात. टिप्स नंबर 14. आवळा. व्हिटॅमिन सीचा राजा. आवळा शरीरातील कोलेजन वाढवण्यास मदत करतो, जे सांधे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी गरजेचे असते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची झीज कमी करतात. दररोज आवळ्याचा रस किंवा आवळा खाल्ल्यास शरीरातील ताजेपणा आणि ताकद टिकून राहते. मित्रांनो, वाढत्या वयातही पाय मजबूत ठेवायचे असतील तर फक्त बाहेरच्या गोष्टीवर नाही तर योग्य आहारावरही लक्ष द्या. आज सांगितलेले हे 14 नैसर्गिक पदार्थ हाडांना ताकद, सांध्यांना आधार आणि शरीराला नवीन ऊर्जा देऊ शकतात. पण लक्षात ठेवा, फक्त हे ऐकून उपयोग नाही. यातील काही पदार्थ आजपासून आपल्याला आहारात समाविष्ट करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. आपल्या कुटुंबियांना शेअर करायला विसरू नका. कारण ताकदवान पाय म्हणजे स्वातंत्र्य नाही, आनंदी आयुष्याची खरी ओळख. धन्यवाद.